श्री स्वामी समर्थ भक्तांनो, सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि सर्व मनोकामना स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे. स्वामी सर्वांचे कल्याण होऊ दे आणि सर्वांचे सर्व स्वप्न स्वामी आई लवकरच पूर्ण करू दे, अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते. देव म्हणतात, मेंदू आणि हृदय या दोघात संघर्ष चालू असेल तर नेहमी हृदयाचे ऐका. कोणत्याही गोष्टीची मनात भीती बाळगू नका, कारण तुम्ही अद्भुत काम करू शकाल आणि हा निर्भीडपणाच तुम्हाला परम आनंद देईल. संपूर्ण जग जरी तुमच्या विरुद्धात असेल, हातात टाकीवर घेऊन उभे राहिले तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक असली पाहिजे. वेळी तुमच्या समोर येणाऱ्या अडचणी थांबतील तेव्हा समजून जा की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात. स्वतंत्र होण्याचं धाडस करा. तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचं धाडस करा. त्यामुळे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा प्राप्त होईल. देव म्हणतात, उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. जर तुमच्या मेंदू आणि मनामध्ये संघर्ष सुरू असेल तर कायम आपल्या मनाचं ऐका. आपण तसेच घडत जातो. आपले विचार जसे आहेत त्यामुळे आपण काय विचार करतोय याकडे कायम लक्ष द्या. ब्रह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे. हे आपणच आहोत जे डोळ्यांवर हात ठेवून म्हणत आहेत की समोर काळोख आहे. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. पावित्र्य, धैर्य आणि दृढता या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत. देव म्हणतात, चांगली लोक कधीच कोणत्या गोष्टीचा दिखावा करत नाहीत. त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरी देखील ते कधीही दिखावा करत नाहीत. ते कधीही कोणाशी दाखवत नाहीत. पण खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसले तरीही देखावा करत असतात आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर एखाद्या दुसऱ्याकडून मागून आणून त्यांचा दिखावा करतात. पण चांगले लोक कधीच या गोष्टी करत नाहीत. चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखे बना. पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगत असतात की तुम्हाला माझ्यासारखे बनायचे आहे. तेव्हा मी माझ्या देवाला एकच सांगणार आहे की देवा, मला अशा खोट्या लोकांपासून दूर ठेवा, अशी कमेंट करा. आणि आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद भरभरून मिळेल. तुमच्यावर सुख समृद्धीचा वर्षाव होईल. जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगले घडते तेव्हा चांगले लोक त्यांचा क्रेडिट त्यांच्या बरोबरच्या लोकांना देत असतात आणि खोटी लोक मात्र सगळ्यांना ओरडून सांगतात की जे काही झाले आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे. तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर एक मंत्र आहे. कोण काय करतो, कशासाठी करतो आणि काय करतो या गोष्टींपासून स्वतःला जेवढे होईल तेवढे लांब ठेवा. तेवढे तुम्ही जास्त आनंदी आणि सुखी राहाल. तुम्ही तुमच्या जीवनाचा जास्त आनंद घेऊ शकाल. तुमच्यापासून सर्व गोष्टी लुप्त होतील. जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्यामागे ते सोडवणे तुमच्या हातात नसते. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी राहणे मात्र तुमच्याच हातात असते. आयुष्याचा नियम कबड्डी या खेळासारखा आहे. कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तुमच्या जवळचे लोक तुम्हाला मागे घेतल्यासाठी पुढे येत असतात. तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. कारण तुमच्या एका सपोर्टमुळे
ती व्यक्ती नकारात्मक गोष्टीपासून सकारात्मक गोष्टीचा विचार करायला शिकेल आणि त्यांच्या आयुष्यात बदल होण्यास मदत होईल. आणि स्वामी नेहमी सांगतात की इतरांना मदत करण्यासारखी दुसरी कुठलीही सेवा नाही. तुमच्याकडून ही सेवा नक्कीच घडेल अशी मला आशा आहे. आणि व्हिडिओ न चुकता शेअर करा. स्वामी परीक्षा घेतात तेव्हा या गोष्टी होतात. या गोष्टी तुमच्या सोबत किंवा तुमच्या घरात सुद्धा होत असतील तर समजून जा की स्वामींची परीक्षा सुरू आहे आणि या परीक्षेत तुम्हाला उत्तीर्ण व्हायचे आहे. मित्रांनो, जेव्हा आपण स्वामींच्या मठात केंद्रात जातो, आपण सेवा सुरू करतो आणि मग आपल्याला असं वाटतं की माझ्या अडचणी कमी व्हायच्या तर जाऊ द्या, पण आता या अडचणी तर वाढत आहेत. माझे पैसे कुठेतरी अडकले आहेत, पैसे परत मिळत नाही आहेत. घरात कटकटी सुरू आहेत. मी जे काम करतोय त्यामध्ये मला अडचणी येत आहेत, जास्त अडचणी येत आहेत. सेवा सुरू करूनही जास्त अडचणी येत आहेत. किंवा मी जी ही सेवा करतोय त्यामध्ये सारखी विघ्न येत आहेत. सेवेमध्ये खंड पडतोय, आरोग्य खराब होत आहे, सेवा पूर्ण होत नाही. पारायण करतो, मंत्र करतो, काही ना काही विघ्ने येत आहेत. मंत्र जप करायला बसतो तर डोक्यात अनेक विचार येत आहेत. हीच असते स्वामींची परीक्षा आणि या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण व्हायचे आहे. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सेवा पूर्ण करायची आहे. स्वामी फळ नक्कीच देतात. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमच्या सोबत आहे, मला साथ द्या असे कमेंट करा. आणि काय विचार करतो त्याचप्रमाणे आपण माणूस बनून जातो. आपण आपल्या विचारापुरतेच मोठे नाही होत, आपल्या विचारांनी जग बनते हे लक्षात ठेवा. कोणाचाही सूड खाऊ नका. आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या. कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही. चित्त हे पाण्याप्रमाणे आहे. जेव्हा पाणी खळखळत असतं त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नसतं. पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचा तळही दिसतो. त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करणं अत्यंत सोपं असतं. दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबातच नाही, पण त्यामध्ये किती रमून जायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही ठरवायचे असते. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तुमचे प्रेमळ जीवन, तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यातच भरभराटीला येईल. तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात. आजच्या संदेशाने परमेश्वराने तुमच्याशी पाठवला आहे. जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मोठी मौल्यवान गोष्ट गमावू शकता, हे जाणून घ्या. हीच ईश्वरचरणी विनंती. देव म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का की कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. सर्व काही माझ्या हातात सोडा. आणखीन तुमचा एकही मिनिट काळजी करून घेऊ नका. तुमची काळजी मला द्या, मी त्यांची काळजी करते. आनंदासाठी 5 सोपे नियम. आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा. तुमचे मन चिंतेपासून मुक्त करा. साधेपणाने जगा. अधिक द्यायला शिका आणि कमी अपेक्षा ठेवा. जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंदाचे. तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींचे अनुसरण करा. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी सहमत आहे असे टाईप करा. देव म्हणतो, मी तुला क्षमा करतो. मी तुला तुमच्या चुका ओळखायला हव्या आहात. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो.
तुमच्या देवावर विश्वास असेल तर स्वामी मी तुमचं बाळ आहे कमेंट करा. देव म्हणतो, जर मी आकाश आणि पृथ्वी 6 दिवसात निर्माण केली तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेल. लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमचे सर्व संकट संपवणार आहे. तुम्ही माझ्या संकेताचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राहा. जे घर आहे त्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवाव्या जाव्यात हे मला माहीत आहे. तुम्ही याच्याशी सहमत असाल तर होय स्वामी मी सहमत आहे कमेंट करा. देव म्हणतो, जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला खूप वाट पाहत लागत असेल तर समजून जा की तुम्ही जितके मागितले आहे त्यापेक्षा अधिक आपणास प्राप्त होणार आहे. आपला विश्वास नशिबापेक्षा आपल्या कर्तृत्वावर असावा, कारण येणारी वेळ ही आपल्या नशिबामुळे नाही तर आपल्या कर्मामुळे बदलत असते. स्वामींचे विचार प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकतात. माझा जेव्हा आत्मविश्वास कमी होत असतो तेव्हा मी लॉर्ड श्री स्वामी समर्थ महाराजांचे विचार ऐकत असतो आणि फक्त ऐकतच नाही तर ते समजूनही घेत असतो. खरंच शरीरात अगदी ऊर्जा संचारते. काहीतरी वेगळं करण्याची उत्कृष्ट इच्छा मनात निर्माण होते. माझ्या आयुष्यात मी स्वामी समर्थ महाराजांचे प्रेरणादायी विचार माझ्या जगण्याचे कारण आहेत. कारण कलियुगात खऱ्या अर्थाने स्वावलंबी आणि अभिमानाने जगायचे असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे विचार आपल्या जीवनाचा भाग असणे आवश्यक आहे. मला वाटतं तुम्हालाही त्यांचे विचार आत्मसात करायला हवेत, कारण ते नुसते विचार नाहीत तर सुंदर जीवन जगण्याची अद्भुत शक्ती आहे. आणि ही ज्याच्या जवळ आहे त्याला या कलियुगात घाबरण्याचं काही कारण नाही. असं म्हणतात, मनुष्य जन्म हा 84 लाख योनी यानंतर प्राप्त होतो. आता हे खरं आहे किंवा नाही हे मला माहीत नाही. हे सर्व आपापल्या कर्मावर अवलंबून आहे. म्हणजेच यावरती तुमचा विश्वास आहे किंवा नाही हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. जे केवळ कृतीच्या फळाच्या इच्छेने प्रेरित असतात ते दुःखी असतात, कारण ते जे करतात त्याच्या परिणामही त्यांना सतत चिंतावत करत असतो. त्यांचा मनावर ताबा असतो. उष्णता आणि थंडीत शांत असतो. सुखादुःखात आणि मान अपमानात शांत असतो आणि परमात्म्याशी सदैव स्थिर असतो. आत्म्याचे कधीही कोणत्याही शस्त्राचे तुकडे करता येत नाहीत. ना अग्नीने जाळता येते, ना पाण्याने ओले करता येते, ना वाऱ्याने सुकता येते. तुमच्या इच्छेच्या सामर्थ्याने स्वतःला आकार द्या. स्वतःच्या इच्छेने स्वतःला कधीही कमी होऊ देऊ नका. इच्छाशक्ती हा स्वतःचा एकमेव मित्र आहे आणि इच्छाशक्ती हा स्वतःचा शत्रू आहे. परिणामी आसक्ती न ठेवता आपले कर्तव्य करत राहा. कधीही असे म्हणू नका की मी हे करू शकत नाही. तुम्ही अनंत आहात. तुम्ही काहीही करू शकतात. आयुष्यात जोखीम घ्यायला घाबरू नका, कारण जे तुम्ही जिंकलात तर ते नेतृत्व कराल व हारलात तर मार्गदर्शन कराल. स्वामी विचार वक्तशीरपणामुळे लोकांवरील तुमचा विश्वास वाढतो. धन्य आहेत ते लोक ज्यांचे मन इतरांच्या सेवेत खर्च होते. शुद्धता आणि चिकाटी ह्या यशासाठी आवश्यक बाबी आहेत. व्हिडिओ न चुकता शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आयुष्यामधील काही जखमा या अशा असतात की त्या दिसत नाहीत तरी त्या दुखत खूप असतात. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिले जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका.
जे व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करतात त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये परत कधीही स्थान देऊ नका. पण बहुतेक लोक ह्याच्या उलट वागतात. म्हणजे जे व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते, तुम्ही सारखे सारखे तिथे जाता. अशी व्यक्ती तुमचा आदर कधीच करत नाही. आयुष्यामध्ये तुम्हाला महत्त्व द्यायला शिका. स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांसोबत वागा. मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असे वागणूक कधीच देत नाहीत. म्हणून देवाला सतत प्रार्थना करत राहा, कारण प्रार्थना कधीही वाया जात नाही. ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते. पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत. त्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत. तुमचा प्रार्थनेवरचा विश्वास उडून जातो. जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून असतो, तर परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असतो. कारण एक मुलगा फुगे विकून फुगे घेऊन खुश असतो, तर दुसरा विकून सुद्धा खुश होतो. म्हणजे तुम्ही तुमचे आयुष्य इतके स्वस्तही करू नका की कोणीही येऊन तुमची लायकी काढून जाईल. कारण त्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्यांचा आदर करतो की आपण स्वतःचे महत्त्व विसरून जातो. त्यामुळे काय होते की समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. आणि चांगली लोक नेहमी दुसऱ्याचा आदर करतात, परंतु जे दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि ते फक्त देखावा करण्यासाठी अशा लोकांचा सन्मान करतात. सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.